येथे 18 गावांच्या सरपंचांचा एल्गार, अप्पर तहसील कार्यालयासाठी एकवटले गावकरी। सेवली प्रतिनिधी प्रशासकीय कामांसाठी होणारी ग्रामस्थांची पायपीट थांबवण्यासाठी सेवली येथे तात्काळ अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी आज परिसरातील 19 गावांतील सरपंच आणि उपसरपंचांनी एकत्र येत आपला निर्धार व्यक्त केला। सेवली तालुका कृती समितीच्या वतीने या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले असून या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रशासकीय कोंडी फोडण्यासाठी एकजूट। सेवली हे परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे। मात्र महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी या भागातील नागरिकांना सध्या जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी लांबचा प्रवास करावा लागतो। यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होत आहे। हे टाळण्यासाठी सेवली येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय होणे ही काळाची गरज असल्याचे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले। आंदोलनाचे नेतृत्व आणि प्रमुख उपस्थिती। या मोहिमेचे नेतृत्व तंटामुक्ती अध्यक्ष संजय भालेराव यांनी केले। यावेळी बोलताना ते म्हणाले की सेवली परिसराचा वाढता विस्तार आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करू नये। यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी विकास पालवे, सरपंच पिंपळवाडी, गणेश मोरे, सरपंच प्रतिनिधी सेवली, किशोर तळेकर, अरुण काकडे, दिलीप जोशी यांच्यासह 19 गावांतील लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। अप्पर तहसील कार्यालय झाल्यास 19 गावांतील शेतकरी, दाखल्यांसाठी फिरणारे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। थोडक्यात सांगायचे तर सेवली परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय लोकप्रतिनिधींनी आता कंबर कसली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सेवली तालुका जिल्हा जालना साई मंदिर या ठिकाणी सेवली जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व 20 ते 25 गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साई मंदिर सेवली येथे सर्व बैठक उपस्थित या ठिकाणी झालेली आहे। आणि आजच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने उपतहसील कार्यालय निर्मितीसाठी काही प्रस्ताव मागवलेले आहेत। या उपतहसील कार्यालयासाठी सेवली गाव हे जालना तालुक्यापासून 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळं सेवली हे गाव शासनाच्या निकषात बसतं आणि सेवली या ठिकाणी उपतहसील कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीसाठी या परिसरातील सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच आम्ही या ठिकाणी शासनाकडे आजच्या बैठकीमध्ये मागणी करतो। विशेष करून या परतूर, मंठा, नेर, सेवली मतदारसंघाचे विद्यमान आमदार, माजी मंत्री आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब यांच्याकडं आम्ही हे मागणीसाठी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं निवेदन सादर करत आहोत। माननीय माजी मंत्री आमदार लोणीकर साहेबांना नम्रतेची विनंती आहे की सेवली हे डोंगराळ भाग असून या भागामध्ये 50 ते 60 किलोमीटर तालुक्यापासून अंतर आहे। मतदार विधानसभेचं परतूर मंठा आहे, लोकसभा परभणी आहे, कोर्ट मंठा आहे आणि बाकीचे प्रशासकीय कार्यालय जालना ठिकाणी असल्यामुळं अत्यंत वेगळी परिस्थिती या गावाची आणि या परिसराची निर्माण झाल्यामुळं गेल्या 25-30 वर्षापूर्वी या सेवली गावाला तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठीची आमची प्रमुख मागणी या ठिकाणी होती। परंतु सेवली हे निजामकालीन काळामध्ये सेवली गाव हे तालुक्याचं ठिकाण होतं। या तालुक्याच्या ठिकाणी महसूल कार्यालय या ठिकाणी म्हणजे तहसील कार्यालय या ठिकाणी होते आणि माहूरकर या ठिकाणी तहसीलदार नावाचे व्यक्ती या ठिकाणी कामकाज पाहत होते आणि आजही निजाम काळाच्या सरकारच्या कार्यकाळातलं रेकॉर्ड हैदराबादच्या संस्थानं या ठिकाणी त्याचं रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळेल आणि ते रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या शासनाला आमची विनंती आहे की या सेवली गावाला उपतहसील कार्यालय मंजूर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। ती मागणी आमची या ठिकाणी माननीय माजी मंत्री आमदार लोणीकर साहेबांनी ती मागणी मंजूर करावी। राहुल भैया लोणीकर साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब
यांनी आमच्या या मागणीकडे विशेष लक्ष देऊन ही मागणी मंजूर करावी आणि उद्या परवा दिवशी आम्ही या ठिकाणी लोणीकर साहेबांची भेट घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करणार आहोत। या ठिकाणी शेवली परिसरातील आमच्या शेवलीतून गणेश मोरे, सरपंच किशोर तळेकर, फरहान अन्सारी, आदिल पठाण, समाधान वाघमारे, नवीद शेख, सतीश सादावर्ते, भास्कर खांदारे हे प्रतिनिधी शेवली गावातून प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। पिंपळवाडीतून आमचे वयोवृद्ध साहेबरावजी पालवे, पाष्ट्यामधून स्वरूप सानप सरपंच, संतोष काळे, प्रकाश इलक महाराज, वरखेडला रमेश पवार, परमेश्वर गाडेकर, दिलीप बानायत, प्रकाश खाडे, लक्ष्मण कदम, राजेंद्र शेळके, वडगाव या ठिकाणून दत्ता नरवडे, गजानन नरवडे, प्रकाश तळेकर, शरद तळेकर, कोरवाडी दरेगाव ग्रामपंचायत, रमेश सदावर्ते, गणेश दराडे, बाळू घुगे, रामेश्वर काकडे, सुखदेव दराडे, सुग्रीव चौरे, सावरगाव भाबडे, बीबी या ठिकाणी विशाल गीते, वाल्मिक भागडे, बबन भागडे, अचित आंबोरे, माऊली काकडे, नागापूर खांबेवाडी येथून सरपंच रामदास सदावर्ते, आसाराम खरात, योगेश जावळे, रायबान खरात, नितीन राठोड, माऊली क्षीरसागर, सोनदेव धारा येथून गजानन ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, रामदास ढाकणे, माऊली ढाकणे, गणेश शेजूळ, भास्कर ढाकणे, उखळी शिवनगर ग्रामपंचायत मधून संतोष चव्हाण, दिलीप पवार, गजानन राठोड, रवी जाधव, नंदू घोडे, गंगा जाधव, विष्णू राठोड, दगी ग्रामपंचायत सरपंच अरुण सदावर्ते, कृष्णा केंद्रे, विकास तुरेराव, राजीव घुले, राहुल सदावर्ते, अशोक चव्हाण, संजय जगताप, पाथरूड ग्रामपंचायतला जयंत किनगावकर, धनु गायके, राजूला आणि प्रकाश रुद्रे, गजानन किटाळे, संतोष राठोड, बोरगा ग्रामपंचायत गणेश खैरे, गणेश कायंजे, सुनील तुरेराव, रामप्रसाद खाडे, उद्धव कायंजे, दिगंबर जायबाई, अशोक डोके आणि पळसखेडा ग्रामपंचायत मधून सरपंच राजू प्रधान, शरद पालवे, सुभाष पवार, देवीदास पवार या सर्व प्रतिनिधीच्या उपस्थितीत गावकरी सगळेच जणांच्या मिळून या ठिकाणी ही मागणी आमची करत आहोत। ही मागणी आमची जर या ठिकाणी मंजूर होत नसेल तर भविष्यात पुढच्या काळामध्ये आम्ही याला तीव्र आंदोलन छेडू अशी शासनाला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो।